नमस्कार, मी तुषार पाटील खाकी पॉईंट चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपला टार्गेट पोलीस भरती बॅचमधील 9वा दिवस आहे आणि आज आपण शेकडेवारी, त्यालाच आपण टक्केवारी सुद्धा असे म्हणतात, हेच आपण या व्हिडिओमध्ये आज चॅप्टर अभ्यासणार आहोत। मित्रांनो, लेक्चर सुरू करण्या अगोदर जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनलवरती नवीन आले असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की ऑन करा, जेणेकरून मी पुढे जेही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। आणि खाकी पॉईंट या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉइन व्हा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे लेक्चर पाहिल्यानंतर मित्रांनो, जे पोलीस भरती 2023 मध्ये प्रश्न शेकडेवारी या चॅप्टरवरील विचारलेले, मी त्यावर 1 ते 2 व्हिडिओ बनवलेला आहे। हे लेक्चर पाहिल्यानंतर तोही व्हिडिओ नक्की बघा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली। आणि जर तुम्ही तो व्हिडिओ नाही पाहिला तरी हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला या लेक्चरवरील शेकडेवारी आणि टक्केवारी या चॅप्टरवरील जवळपास 70 ते 80 प्रश्न अभ्यासायचे, जेणेकरून तुमचं हे जे लेक्चर आहे, हे जे चॅप्टर आहे, हे व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल। चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, शेकडा किंवा टक्का म्हणजे काय, तर ती संख्या 100 पैकी किती आहे किंवा त्या संख्येचा छेद हा 100 आहे, बरोबर। आता आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ की या ठिकाणी शेकडा किंवा टक्केवारी म्हणजे काय। जर तुम्हाला 10वी मध्ये उदाहरणार्थ समजून घ्या, 10वी मध्ये तुम्हाला 500 पैकी 340 गुण मिळालेले, 10वी मध्ये तुम्हाला 500 पैकी 340 गुण मिळालेले, बरोबर। आता तुम्हाला टक्क्यांमध्ये गुण दिलेले असतील त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी काय केलेलं आहे, 100 पैकी तुम्हाला किती गुण मिळालेले हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे। मी अगोदर कॅल्क्युलेशन करून घेतो, त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित समजवतो। 340 गुणिला 100 बरोबर छेदस्थानी 500, 2 शून्य 2 शून्य कट होतील, 5 1 5, 5 6 30, राहिले 4, 5 8 40, 68% काय तुम्हाला 10वीला गुण मिळाले असतील, बरोबर। आता या ठिकाणी 500 पैकी तुम्हाला 340 गुण 10वीला मिळालेले, पण तुम्हाला टक्के किती मिळाले, तर टक्के काढण्यासाठी काय करावं लागतं, तर टक्के कसे निघतात, ते निघतात 100 पैकी, समजलं। शेकडा 68 गुण तुम्हाला मिळालेले, मग शेकडा म्हणजे काय की ती संख्या 100 पैकी किती आहे, किंवा याची मांडणी कशी होते, ही संख्या या संख्येचा छेद हा 100 आहे। क्लिअर झालं। जर कोणत्याही संख्येला टक्के हे चिन्ह लागलेलं आहे तर त्या ठिकाणी छेदस्थानी 100 घ्यायचे। क्लिअर झालं शेकडा म्हणजे काय। आता आपण हे जे चॅप्टर आहे, हे सर्व आपण बेसिक उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेऊ। मित्रांनो, या चॅप्टरवरील आपण 6 एकदम बेसिक उदाहरण घेतलेले, हा टाईप क्रमांक 1 आहे असं समजा। त्या अगोदर मी जे नियम सांगतो ते लिहून घ्या। जर उदाहरणामध्ये तुम्हाला चा ची चेच्या यापैकी कोणताही शब्द असेल त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा आहे, आणि म्हणजे किंवा हा ही हे शब्द असतील त्या ठिकाणी आपल्याला ती संख्या बरोबरला घ्यायची। आता हे 6 जे उदाहरण दिलेले हे आपण सोडून घेऊ, पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, हे 25%, 12.5%, 20%, जे 50% दिलेले, यांना अजून तुम्हाला कमी वेळेमध्ये दुसऱ्या पद्धतीने कसे सोडवायचे ते बघायचं आहे। 5 ते 6 अपूर्णांक आपल्याला दिलेले, ते अपूर्णांक आपल्याला पाठांतर करायचे। पहिलं उदाहरण काय दिलं आहे, 80 चे 4% बरोबर किती, याची मांडणी कशी येईल, 80 गुणिला टक्के चिन्ह लागलेलं आहे म्हणजे छेदस्थानी काय 100। क्लिअर झाला। हा 0 हा 0 कट होईल, 8 चौक 32 बरोबर, छेदस्थानी 1 0 म्हणजे डाव्या हाताला एक घर सरकून दशांश चिन्ह द्यावं लागेल। 3.2 या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे। क्लिअर झालं। पुढे प्रश्न दिला आहे 200 चे 25%, मांडणी करा, 200 गुणिला 25% म्हणजे छेदस्थानी 100। क्लिअर झालं। 2 शून्य 2 शून्य कट होतील, 25 दुनी 50, या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे 50। पण जी दुसरी पद्धत तुम्हाला सांगेल त्या पद्धतीमध्ये तुम्हाला 25%, 20%, 12.5% मांडायचं नाही आहे। जर प्रश्न अशा पद्धतीने विचारला गेला तर 100% सांगतो तुम्हाला भयंकर वेळ लागेल त्या ठिकाणी, बरोबर। तेवढ्या वेळेमध्ये तुम्ही 2 ते 3 प्रश्न अटेम्प्ट करू शकतात। क्लिअर झालं। पुढचा प्रश्न बघू आपण, 140 गुणिला 15 टक्के चिन्ह छेदस्थानी 100, हा 0 हा 0 कट होईल, 15 चौक 60, 0 चला आला 6, 15 1 15 आणि 6 21 बरोबर। हा 1 0 म्हणजे छेदस्थानी 10 होतील, हा 0 हा 0 कट होईल, 21 या प्रश्नाचं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे। क्लिअर झाला। पुढे प्रश्न दिला आहे 75 चे 20%, 75 चे म्हणजे गुणिला 20 छेदस्थानी 100, हा 0 हा 0 कट होईल, 75 दोन्ही किती होतात, ते होतात 150। क्लिअर झाला। छेदस्थानी 10 आहे, हा 0 0 कट होईल म्हणजे 15 या प्रश्नाचं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे।
पुढे प्रश्न आहे 250चे 12.5%. 250चे 12.5% बरोबर. छेदस्थानी 100, दशांशानंतर एक घर आहे म्हणून हा शून्य इथं ठेवून दिला आहे. क्लिअर झालं. हा शून्य शून्य कट होईल. 25 एक 25, 25 चौक 100, 125 छेदस्थानी किती आलेले 4 आलेले बरोबर. 4 त्रिक 12, 4 एक 4 राहिला 1, 4 2 8, 4 5 20, 31.25 या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 250चे 50%. यांना अजून सांगतो की दुसऱ्या पद्धतीने कसे सोडवायचे ते आपण बघणार आहोत. 250चे 50%. शून्य शून्य कट होईल. हा शून्य जाईल. 25 5 125 या प्रश्नाचं काही उत्तर येईल बरोबर. पण तुम्हाला प्रश्नामध्ये या पद्धतीने मांडणी करायची नाही. जर तुम्हाला 20% दिलेलं आहे त्या ठिकाणी 20%च्या ठिकाणी तुम्हाला 1/5 घ्यायचं आहे. काय करायचं आहे 1/5 म्हणजे 75चे 20% विचारले 1/5 घेऊन घ्यायचे डायरेक्ट. क्लिअर होत आहे तुम्हाला. 5 एक 5, 5 एक 5 राहिले 2, 5 5 25, 15 तुमचं उत्तर आलेलं आहे बरोबर. जर तुम्हाला 12.5 विचारलं आहे तर ही तुम्ही चुकी करू नका. त्या ठिकाणी 125 छेदस्थानी 1000 वगैरे घेऊ नका. क्लिअर होत आहे. जर 12.5 विचारलं आहे 12.5ला असं सुद्धा लिहितात 12.1/2% असा सुद्धा हा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला. क्लिअर होत आहे. तर 12.5ला असं लिहू नका. 250चे 1/8 काय 1/8 याप्रमाणे तुमची मांडणी आहे बरोबर. 250 भागीला 8 द्या. 8 एक 24 राहिला 1, 8 एक 8 राहिले 2, 8 2 16 राहिले 4, 8 5 40, 31.25 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं. क्लिअर झालं. तुम्हाला जर 50% कोणत्याही संख्येचं विचारलं आहे तर त्या ठिकाणी 50/100 वगैरे असं करू नका. 250चे 1/2 बरोबर. जर तुम्ही 250चे जर 2 भाग केले तर उत्तर काय येईल 125. 125 दुनीत 250 होतात. क्लिअर झाला. पुढे 25% जर तुम्हाला विचारला आहे तर या ठिकाणी 25/100 मांडू नका. 200 गुणिला 1/4 बरोबर. आता भाग द्या. 4 एक 4, 4 5 20 हा शून्य जसाचा तसा 50 या प्रश्नाचं काय आलेलं उत्तर आलेलं आहे. माझं सांगायचं एकच होतं की जर तुम्हाला 25% विचारले त्या ठिकाणी 1/4 घ्या. 20% विचारले त्या ठिकाणी 1/5 घ्या. 12.5% विचारले त्या ठिकाणी 1/8 घ्या. आणि 50 जर टक्के तुम्हाला विचारले त्या ठिकाणी 1/2 घ्या. हे जे 4 ते 5 अपूर्णांक आहे हे तुम्हाला पाठांतर करायचे आणि उदाहरणांमध्ये याच पद्धतीने तुम्हाला उदाहरणं पाहिजे. 12.5% वगैरे जर वाढ वगैरे कुठे झाली तर ते उदाहरण वगैरे बघा 1 ते 2 उदाहरण आणि त्या ठिकाणी 1/8 वगैरे ठेवून अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्ही जर 70-80 प्रश्न या चॅप्टरवर सोडवले तर तुम्हाला 100% सांगतो या प्रकारचे तुम्हाला 10 ते 15 प्रश्न दिसतील म्हणजे तुमची अजून चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. क्लिअर होत आहे. आणि कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही या प्रश्नांचे उत्तर काढू शकाल. याच पद्धतीने आपण टाईप जे 2 क्रमांकामध्ये बेसिक प्रश्न विचारले ते अभ्यासणार आहोत. मित्रांनो टाईप क्रमांक 2 मधील आपण हे प्रश्न घेतलेले आहे. या ठिकाणी प्रश्न थोडा चेंज आहे. 1/15% बरोबर 630 तर x बरोबर किती. आपल्याला xची किंमत विचारली आहे. 15%चं उत्तर इथं काढून ठेवलेलं आहे. या प्रश्नांना कशा पद्धतीने सोडवायचे ते बघा. आपण एकदम स्टेपने सोडवू आणि त्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल की एक स्टेप कमी करून तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी उत्तर काढू शकतात. चे म्हणजे गुणीला 15% म्हणजे छेदस्थानी 100 येतील 15च्या बरोबर 630. क्लिअर झाला. x गुणीला 15 म्हणजे 15x होतील. 15x छेदस्थानी 100 बरोबर 630. एक्सला जर आपण या ठिकाणी बरोबरला घेतलं तर 15 त्या ठिकाणी कुठे जातील भागेला जातील म्हणजे 630 गुणीला 100 छेदस्थानी 15. 15 एक 15, 15 चौक 60 राहिले 3, 15 दुनी 30 बरोबर उत्तर काय आलेलं आहे 4200. एक्सची किंमत काय आलेली आहे 4200. पण या ठिकाणी काय करायचं जर तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न दिला आहे एक्स गुणीला 15 छेदस्थानी 100 बरोबर 630. क्लिअर झाला. एक्स वगैरे जर कोणत्या संख्येला गुणिला आहे ती 100% समोर जाताना कुठे जाते भागीला जाते आणि जी छेदस्थानची संख्या असते ती समोर जाताना कुठे जाते गुणिला जाते. मग या ठिकाणीच भाग देऊन द्यायचा. 15 एक 15, 15 चौक 60, 15 दुनी 30
42 गुणिला 100, 42 तुमचं उत्तर येईल. बरोबर. जर तुम्ही त्या प्रश्नांना ज्याही गोष्टीमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करताय तर 100% सांगतो, जर तुम्ही प्रॅक्टिस एकाच गोष्टीवरती करताय मॅथमॅटिक वगैरे किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये, तर तुम्हाला स्वतःला समजून जाईल की हा या प्रश्नाला कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने सोडवायचं आहे. आणि हे जे ट्रिक वगैरे ज्याला म्हणतात ते ट्रिक क्रिएटर तुम्ही स्वतः बनाल. क्लिअर समजलं तुम्हाला. म्हणजे एखाद्या गोष्टीचे जे निर्माता आहे ते तुम्ही स्वतः बनाल. आता दुसरा प्रश्न आपण बघू. 134% बरोबर 51 आहे. 134% बरोबर 51, तर x बरोबर किती. क्लिअर झालं. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू. इथं 17 दूनी 34, 17 त्रिक 51. क्लिअर झालं. ही संख्या या ठिकाणी गुणिला आहे पण ही भागीला आहे. बे 1 बे, बे 5 10. बरोबर. 3 गुणिला 50 किती होतील 150. या प्रश्नाचं उत्तर येईल. समजलं तुम्हाला. आपण या पद्धतीने हा प्रश्न सोडवला आहे. पुढचा प्रश्न बघू. xचे 10%. जर तुम्हाला कोणत्याही संख्येचे 10% विचारले, हा सुद्धा अपूर्णांक लक्षात ठेवा, तर या ठिकाणी 1/10 लिहायचं. 10% लिहायचे नाही. 10% म्हणजे 1/10. क्लिअर झालं. बरोबर. 73. ही संख्या या संख्येला भागीला असते, ही संख्या या संख्येला गुणिला असते. या ठिकाणी 10 गुणिला करा. 730 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल. क्लिअर झालं. आता आपण हा टाईप क्रमांक 2 अभ्यासला आहे. टाईप क्रमांक 3 मध्ये आपल्याला थोडा वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील, तेही आपण आता पुढे अभ्यासणार आहोत. टाईप क्रमांक 3 मध्ये आपण हे 2 उदाहरण घेतलेले आहे. या 2 उदाहरणांमध्ये मी जे मागील अपूर्णांक तुम्हाला पाठांतर करण्यास सांगितले होते तेच मी या ठिकाणी मुद्दाम घेतलेले. बरोबर. काय दिलेलं आपल्याला या ठिकाणी 320 म्हणजे गुणिला 20% दिलेले आहे. 20% न मांडता तुम्हाला मी काय सांगितलं 1/5 मांडा. क्लिअर झालं. 1/5 तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर 25% लिहू नका. या ठिकाणी 1/4 लिहा. क्लिअर झालं. आता भाग द्या. 5 1 5, 5 2 10, 4 1 4, 4 8 32, 8 2 16 या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. समजलं. पुढे प्रश्न बघू आपण. 560 म्हणजे गुणिला 12.5%. 12.5% न लिहिता 1/8 लिहा. त्यानंतर 15% या ठिकाणी मांडणी जशीच्या तशी. हा शून्य कट होईल. 8 1 8, 8 7 56, 15 7 105 होतात. बरोबर. छेदस्थानी 10. 1 0 छेदस्थानी म्हणजे ही संख्या डाव्या घराला एक संख्या सरकून दशांश चिन्ह येईल. 10.5 या प्रश्नाचं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे. क्लिअर झालं तुम्हाला. या टाईपमधून सांगायचा एकच उद्देश होता. मी या ठिकाणी परत ते अपूर्णांक वगैरे किंवा ते टक्केवारी घेतलेली, जेणेकरून तुमची प्रॅक्टिससुद्धा होईल आणि तुम्हाला समजेल की हे 20%, 25%, 12.5% न लिहिता या ठिकाणी 1/8, 1/4, 1/5 लिहा. त्यामुळे जवळपास एखाद्या प्रश्नामध्ये 2 ते 3 सेकंद तरी तुमचे वाचतील. याच पद्धतीने टाईप क्रमांक 4 आपण अभ्यासणार आहोत. टाईप क्रमांक 4 मधील प्रश्न दिला आहे आपल्याला. 10चे 10% प्लस 20चे 20% प्लस 30चे 30% बरोबर किती. प्रश्न बघा काय दिलेला आहे आपल्याला. 10चे मी मांडणी करून घेतो. या ठिकाणी 10चे म्हणजे गुणिला 10चे 10% या ठिकाणी छेदस्थानी 100. बरोबर. प्लस 20चे 20% छेदस्थानी 100 प्लस 30चे 30% छेदस्थानी 100. बरोबर. आपल्याला विचारलं की बरोबर किती. तर या ठिकाणी गुणहाराचे चिन्ह हे 2 शून्य कट होतील, हे 2 शून्य कट होतील. या ठिकाणी हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कट होतील. हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट. 3 त्रिक 9 प्लस 2 दुनी 4 प्लस या ठिकाणी काही नाही, पण या ठिकाणी हा 1 आहे. जर हा 1 तुम्ही सोडला, 1 गुणिला 1 एकच होतो, 1/1 एकच उत्तर येतं आणि त्या ठिकाणी एकच शिल्लक असते. क्लिअर झालं. जर तुम्ही उदाहरणामध्ये जर बायचान्स हा प्रश्न आला आणि तुम्ही हा 1 सोडला तर 9 आणि 4 किती होतात 13 ऑप्शन ए क्रमांक राहील. क्लिअर झालं. बेरीज करा. 9 आणि 4 13 आणि 1 14. या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे 14 आलेलं आहे. क्लिअर झालं. पुढचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 2 टाईप क्रमांक 4 मध्ये 24चे 24% प्लस 12चे 15% वजा 30चे 16% बरोबर किती. काय दिलं आहे 24चे गुणिला 24चे 24% छेदस्थानी 100 प्लस 12चे 15% छेदस्थानी 100 वजा
30चे 16%. क्लिअर झाला. छेदस्थानी 100 आहे म्हणजे 100 एकच वेळा आपल्याला घ्यावे लागतील. पण त्या अगोदर आपण यांचा गुणाकार करून घेऊ. 24 गुणिले 24 आहे, 24चा वर्ग घेऊन घ्या 576 प्लस 15 दुनी 30ची 0 हातच्याला आले 3, 15 एक 15 आणि 3 18 होतात, 180 वजा 16 48 म्हणजे 480 आलेला आहे. क्लिअर झाला. छेदस्थानी 100. 180 आहे, 480 आहे, 180 480मधून वजा करून घ्या, राहिले 300. 300 जर तुम्ही 576मधून वजा केले तर राहतात 276. बरोबर. 276 छेदस्थानी 100. 2 शून्य 2 घरं डाव्या हाताला इकडे सरका म्हणजे 2.76 या प्रश्नाचं काय येईल, उत्तर येईल. टाईप क्रमांक 5 दिलेला आहे. प्रश्न आहे एक्सचे 12% हे 600चे 10% आहेत तर एक्स बरोबर किती. काय सांगितलं आहे प्रश्नामध्ये आपल्याला, एक्सचे 12% बरोबर हे हे किंवा म्हणजे हे शब्द असेल तर मी सांगितलं होतं अगोदर संख्या आपल्याला बरोबरला घ्यायची आहे. 600चे 10% आहेत. क्लिअर झालं. तर या ठिकाणी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी जर एक्सला एखादी संख्या गुणिला आहे ती संख्या समोर जाताना भागीला जाते. क्लिअर होत आहे तुम्हाला. म्हणजे या ठिकाणी ही संख्या कशी असेल, या संख्येला भागीला असेल, ही संख्या या संख्येला काय असेल, गुणिला असेल. क्लिअर होत आहे. ही संख्या या संख्येला काय असेल, गुणिला असेल. या ठिकाणी भागाकार आणि गुणाकार करून घ्या, व्यस्त वगैरे करू नका. 12x होतील, मग त्या ठिकाणी अजून व्यस्त वगैरे कराल. बरोबर. या ठिकाणी ही संख्या ह्या दोन्ही संख्या भागीला आहे. क्लिअर होत आहे. हे 100 कट होतील. 12 एक 12, 12 पंचे 60 हा 0, 50 गुणिला 10 किती येतील, 500 तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. क्लिअर झालं. कमीत कमी व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने सोडवायचं आहे प्रश्न. मी परत सांगतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला की तुमची पद्धत कोणी बघणार नाही उत्तर काढण्याची, फक्त तुमचं पाहिलं जाईल की तुमचं उत्तर बरोबर आहे किंवा नाही. पुढे प्रश्न दिला आहे 1चे 17% हे 850चे 20% आहेत तर एक्स बरोबर किती. एक्सचे 17% हे 850चे 20% आहेत. 100 कट करतो. 17 एक 17, 17 5 85, 50 गुणिला 20 किती होतील, 1000 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं आहे. एक्स बरोबर 1000 आलेले. क्लिअर झाला. आता आपण लेखी उदाहरणांकडे वळू. लेखी उदाहरणांमध्ये पहिलं उदाहरण आहे 50 ग्रॅम हे 5 किलोच्या किती टक्के आहेत. अशा प्रश्नांमध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला आहे तर किलोग्रॅममध्ये असो, त्यानंतर वेळेमध्ये सुद्धा असा प्रश्न असतो, जवळपास 15 मिनटं हे दिवसाच्या किती टक्के असं काहीतरी प्रश्न वगैरे असतो. लिटरमध्ये असो, ग्रॅममध्ये असो, पैशांमध्ये असो, या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्हाला एकक सारखे करायचे. बरोबर. आपल्याला काय विचारलं आहे, 50 ग्रॅम हे 5 किलोच्या किती टक्के. 50 ग्रॅम आणि 5 किलो दिलं आहे, दोघांना सारखे करून घ्या, ग्रॅममध्ये करून घ्या. 50 ग्रॅम बरोबर हे या ठिकाणी किती दिलं आहे, 50 ग्रॅम हे 5 किलोच्या 5 किलो आहे. बरोबर. या ठिकाणी किलोचं रूपांतर जर आपल्याला ग्रॅममध्ये करायचं आहे तर 1000, 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम होतं, 1000मध्ये रूपांतर झालेलं आहे. किलोच्या किती टक्के, किती टक्के म्हणजे 1/100. हे 2 शून्य 2 शून्य कट होतील. बरोबर. हा 0 ही संख्या भागीला असते, कट होईल. 5 एक 5, 5 एक 5, काय उत्तर आलेलं 1% तुमचं उत्तर राहील. 50 ग्राम हे 5 किलोच्या किती आहे, 1%. क्लिअर झालं. पुढे प्रश्न आहे 40 पैसे 40 रुपयाच्या किती टक्के. 40 पैसे हे 40 रुपयाच्या, 40 रुपये 1 रुपया म्हणजे 100 पैसे असतं, गुणिला 100 घेतलं, हे किती टक्के, छेदस्थानी 100. बरोबर. 2 शून्य 2 शून्य कट होतील. हा 0 कट होईल. 4 एक 4, 4 एक 4. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा 1% आहे. आता पुढील प्रश्न जो मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की 15 मिनिटं हे 60 मिनिटाच्या किती टक्के आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि दुसरा प्रश्न 15 मिनिटं हे एका दिवसाच्या किती टक्के आहे. या दोन्ही प्रश्नांचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. पुढे दिला आहे टाईप क्रमांक 7 आहे आणि जेही आपण लेखी प्रश्न अभ्यासणार आहोत ते सर्व लेखी प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. तर प्रश्न काय दिला आपल्याला, एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीला 20%ने वाढला व नंतर काही दिवसांनी पुन्हा 30%ने वाढला तर कामगारांचा मूळ पगारात किती टक्क्याने वाढ झाली. जर या ठिकाणी टक्के वाढ वगैरे असेल तर ते तुम्हाला 100वर वाढ करायची आहे.
आणि जर टक्के घट वगैरे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 100मधून मायनस करून मांडणी करायची आणि तुम्हाला नफा तोटामध्ये त्यानंतर शेकडेवारीमध्ये टक्केवारीमध्ये या ठिकाणी जर पगार वगैरे काही दिलेला नाही आहे त्या ठिकाणी तुम्हाला 100 पकडायचे. क्लिअर झाला. कोणतीही संख्या 100 वगैरे पकडायची तुम्हाला. 100 रुपये त्यांचा पगार पकडा. क्लिअर झाला. अगोदर सुरुवातीला 20% वाढ झाली. वाढ झाली म्हणजे 100वरती 20% करायचे. 20% टक्के चिन्ह लागलेलं आहे छेदस्थानी 100. क्लिअर झाला. गुणीला परत 30% झालेलं आहे. 30% वाढ झालेली आहे. गुणीला 130 छेदस्थानी 100. या प्रकारे मांडणी येईल. पण अजून दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो, एखाद्या प्रश्नामध्ये तुम्हाला 20% वाढ दिली आहे. 100वरती ती 20% झालेली वाढ, 20 रुपये वाढ झाली 100वरती. 120 सुरुवातीलाच घ्या तुम्ही. 120 20% वाढ झाली म्हणजे 120 येतील. क्लिअर झालं. पुढे 30% वाढ झाली म्हणून या ठिकाणी 130 छेदस्थानी 100 याप्रमाणे सोडवायचं. क्लिअर झाला. पण सुरुवात आहे अगोदर त्याप्रमाणे मांडणी करा. 100 कट होतील. 0 हे 2 शून्य कट होतील. 12 गुणीला 13 या ठिकाणी 12 गुणीला 13 हे चालेलं आहे. क्लिअर झालं. पण ही मांडणी तुम्हाला प्रश्न वाचतानाच समजून जाते. प्रश्न वाचताना जर 40% वाढ दिलेली 140 होऊन जातात ते त्या ठिकाणी. क्लिअर झाला. आता गुणाकार करा. 13 दुनी 26, 6 अचल आले 2, 13 1 13 आणि 2 15 होतात. 156 झाले. सुरुवातीला आपण 100 रुपये पकडला होता पगार, आता 156 झाला आहे. जर 156मधून 100 वजा केले तर उत्तर काय येईल? 56% काय झालेलं आहे त्या पगारामध्ये वाढ झालेली आहे. क्लिअर झाला. प्रश्न क्रमांक 2 बघू आपण. एका व्यक्तीचा पगार सुरुवातीला 20%ने कमी झाला. या ठिकाणी सुरुवातीला 20%ने कमी झाला आहे. मग या ठिकाणी 100 गुणीला 80/100 या प्रमाणे मांडणी करू नका. बरोबर. जर 20% कमी झाला आहे तर या ठिकाणी 80 पकडून घ्या. 80 रुपये आता पगार शिल्लक आहे. 20%ने तो काय झाला आहे? कमी झाला आहे. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं याप्रमाणे तुम्ही मांडणी करू शकता. पण प्रश्न वाचतानाच तुम्हाला समजून जाईल. सुरुवातीला 20%ने कमी झाला आहे मग तो 80 रुपये शिल्लक आहे आता. क्लिअर झालं. त्यानंतर पुढे काय दिलं आहे? व नंतर काही दिवसांनी पुन्हा 10%ने कमी झाला तर त्या व्यक्तीचा मूळ पगार किती टक्क्यांनी कमी झाला. आता काही दिवसांनी काय 10%ने कमी झालेला आहे. 100मधून 10 वजा करा. 90/100. क्लिअर झालं. याप्रमाणे मांडणी येईल. हे 2 शून्य कट होतील. 8 9 72. 100 रुपये तो पगार होता. आता किती राहिलेला आहे? 72. 100मधून जर तुम्ही 72 वजा केले तर किती राहतात? 28. 28%ने काय झालं आहे? कमी झालेला आहे. क्लिअर झालेलं आहे. 56%ने वाढ. समजलं तुम्हाला? 28%ने तो काय झाला आहे? पगार कमी झालेला आहे. या प्रश्नाचं हे उत्तर होतं. मी शिकवताना नाही, एक विद्यार्थ्याला सांगतोय. मी सांगताना तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो की कुठे कुठे तुमचा टाईम वाचू शकतो. आणि तुम्हाला एक रियालिटी सांगतो, जो व्यक्ती सेकंदाचा विचार करतो त्याचा मिनिट नक्की वाचतो, पण जो व्यक्ती मिनिटाचा विचार करतो त्याचा तास वाचतो. क्लिअर होत आहे? तर तुम्हाला परीक्षेमध्ये सेकंद वाचवायचे जे तुमचा मिनिट तरी वाचेल. क्लिअर होत आहे? पुढे दिलेला आपल्याला टाईप क्रमांक 8 आहे. प्रश्न आहे, एका गावातील लोकसंख्या 40,000 आहे. लोकसंख्येवरील किंवा वृक्ष वगैरे वाढतात ते प्रश्न मी पाहिलेले पोलीस भरतीला. आपण तोच प्रश्न घेतलेला आहे. एका गावातील लोकसंख्या 40,000 आहे. ती दरवर्षी 10%ने वाढते तर 2 वर्षानंतर गावातील लोकसंख्या किती असेल? बरोबर. या ठिकाणी सुरुवातीला लोकसंख्या किती आहे? ती आहे 40,000. 10% वाढ झालेली म्हणून 110 छेदस्थानी 100. परत दुसऱ्या वर्षी सुद्धा वाढ झालेली म्हणून 110/100. क्लिअर झाला. हे 2 शून्य कट झाले. हे 2 शून्य कट होतील. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कट होतील. 400 गुणीला 11 गुणीला 11 आहे. 11 गुणीला 11 जर केले तुम्ही उत्तर काय येईल? 121. 11चा स्क्वेअर 121 होतो. क्लिअर झालं. हे 2 शून्य जसेच्या तसे. 4 1 4, 4 2 8, 4 1 4. 48,400 त्या गावातील लोकसंख्या 2 वर्षाने असेल. मित्रांनो, त्या अगोदर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि मी परत एक वेळा तुम्हाला सांगतो आहे, ही चॅप्टर अभ्यासल्यानंतर तुम्हाला या चॅप्टरवरील कोणत्याही परिस्थितीमध्ये 70-80 प्रश्न अभ्यासायचे. आणि जर तुम्ही तो व्हिडिओ मी बनवला आहे तो जर पाहिला तर अतिउत्तम होईल. कारण त्या ठिकाणी पोलीस भरतीला कशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले ते त्या ठिकाणी तुम्ही बघून घ्याल आणि त्यांना कशा पद्धतीने कमी वेळेमध्ये तुम्हाला सोडवायचं आहे तेही तुम्ही त्या ठिकाणी बघणार आहात. आता टाईप क्रमांक 9 आपण टाईप क्रमांक 9 बघू. त्यातील पहिला प्रश्न आहे, एक मोटारसायकलची किंमत कंपनीने सुरुवातीला 30%ने वाढवली व नंतर 40%ने वाढवली. जर आता किंमत 3640 रुपये झाली असेल तर मोटारसायकलची मूळ किंमत किती?
बरोबर. आपल्याला अगोदर काय सांगितलेलं आहे की एका मोटारसायकलची अगोदर किंमत त्याने 30% वाढवली, नंतर 40% वाढवली आणि आता ती 3640 रुपये झालेली वाढवून या प्रश्नांना तुम्ही कशा पद्धतीने सोडू शकता बघा. जर अगोदर वाढ होऊन गेलेली आहे आणि तुम्हाला जर मूळ किंमत विचारली आहे, बरोबर, उलट विचारलेलं आहे, भूतकाळामध्ये जर विचारला आहे तर मांडणी उलट करा, म्हणजे 100 या ठिकाणी सुरुवातीला 30% वाढ झालेली आहे, म्हणजे 100 नंतर काय झालेली 40% वाढ झालेली, 100/40. जर तुम्हाला भूतकाळामध्ये किंमत विचारली तर उलट मांडणी करा. जर भविष्यामध्ये विचारली तर अंशित छेदस्थानी जी वाढ वगैरे अंशित स्थानी वाढ लिहा, छेदस्थानी 100 लिहा. क्लिअर होत आहे तुम्हाला. आता या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून घ्या. 0 कट होतील, हे 2 0 कट होतील, 13 भाग द्या, 7 भाग जातोय, 7 5 35, 7 2 14, 7 2 14. क्लिअर झालं. 13 1 13, 13 चौक 52, 2 1 2, 2 2 4. या ठिकाणी काय शिल्लक आहे 20 गुणिला 100 म्हणजेच काय असेल 2000. या प्रश्नाचं काय असेल उत्तर. पुढे आपल्याला प्रश्न दिला आहे, टाईप क्रमांक 10 आहे आणि हे प्रश्न येतात टक्के वाढ, छेदस्थानी 100+% वाढ वगैरे गुणिला 100, हे त्याचे 2 फॉर्म्युले आहे. हे दोन्ही फॉर्म्युले लिहून घ्या आणि पाठांतर करून घ्या, कारण हा प्रश्न थोडा वेगळा आहे. याला कन्सेप्टनुसार सुद्धा सोडू शकतात पण वेळ वगैरे जास्त लागेल, बरोबर. आणि माझं एक मत आहे, एखादं चॅप्टर या पूर्ण व्हिडिओमध्ये घेणे शक्य नाही आहे, कारण एखाद्या चॅप्टरमध्ये जवळपास 20-25 टाईप पडून जातात आणि एखाद्या चॅप्टरमध्ये जर तुम्हाला 2 किंवा 3 फॉर्म्युले पाठांतर करण्यासाठी दिलेले तर ठीक आहे, पण जर टाईप चेंज होतो आणि फॉर्म्युला चेंज होतो त्याला अर्थ नाही. त्या ठिकाणी कन्सेप्ट अप्लाय करायचे. जवळपास 20-25 टाईप आहे, त्यापैकी 17-18 टाईपला कन्सेप्ट लागू झाला पाहिजे. अशाच प्रकारे तुम्ही शिकून घ्यायचं आणि एखादा 1-2 प्रकार जो असतो, टाईप जो असतो, त्या ठिकाणी फॉर्म्युला अप्लाय करायचा, कारण कन्सेप्टने त्या ठिकाणी जर सोडवलं तर त्याला वेळ जास्त लागतो. क्लिअर झालं. पुढे टाईप क्रमांक 10 आहे आणि त्याचा प्रश्न आहे, साखरेचा भाव 25% वाढला तर साखर घरामध्ये किती टक्क्यांनी कमी वापरावी लागेल म्हणजे खर्चात फरक पडणार नाही. सुरुवातीला आपल्याला टक्के वाढ दिलेली, या ठिकाणी टक्के जास्त वाढचा फॉर्म्युला यूज करायचा. सुरुवातीला जर तुम्हाला टक्के कमी वगैरे दिले तर त्या ठिकाणी टक्के कमी याचा फॉर्म्युला वापरायचा, बरोबर. काय दिलं आपल्याला सुरुवातीला अगोदर 25%ने वाढ झालेली, फॉर्म्युल्यामध्ये काय सांगितलं आहे टक्के जास्त छेदस्थानी 100+% जास्त म्हणजे 25 येतील गुणिला 100, बरोबर. 25 छेदस्थानी 125 येतील, 100+25 गुणिला 100 यांचं दोघांची बेरीज करून काय येतील 125 गुणिला 100 भाग द्या. 25 1 25, 25 5 125, 5 1 5, 5 2 10, 20%. उत्तर काय आलं आहे 20%. पण ऑप्शन देताना तुम्हाला अशाच प्रकारे ऑप्शन असेल, सुरुवातीला 20% जास्त, नंतर 20% कमी, अशा प्रकारे ऑप्शन असेल. जर तुम्ही टक्के जास्तचा फॉर्म्युला यूज केलेला आहे, त्या ठिकाणी सुरुवातीला टक्के जास्त दिलेलं असतं, वाढ वगैरे झालेली, टक्के जास्तचा फॉर्म्युला यूज केला आहे तर 100% उत्तर टक्के कमीमध्ये असेल. 20% तुम्हाला या ठिकाणी 20%ने कमी असं तुमचं उत्तर येईल. 20%ने तुम्हाला घरामध्ये साखर कमी वापरावी लागेल, तेव्हा जाऊन खर्चामध्ये तुमच्या फरक पडणार नाही. क्लिअर झाला. पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे टाईप क्रमांक 10 मधील, राघवची उंची सुमनपेक्षा 20%ने कमी आहे. सुरुवातीला काय कमी शब्द दिलाय, टक्के कमीचा फॉर्म्युला ते या ठिकाणी वापरायचा आहे. कमी आहे तर सुमनची उंची राघवपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. क्लिअर झालं. सुरुवातीला काय दिलं आपल्या या ठिकाणी 20%ने कमी आहे, 20% या ठिकाणी लिहून घ्या. छेदस्थानी 100 - 20 गुणिला 100, 20 छेदस्थानी 80 गुणिला 100 भाग द्या. 2 1 2, 2 चौक 8, 0 0 कट केला, 4 1 4, 4 2 8, 2 उर राहिले, 4 5 20, 25 आलेला आहे. पण काय 25%ने जास्त आहे, 25%ने जास्त आहे उंची. क्लिअर झालं. टक्के कमीचा फॉर्म्युला यूज केला टक्के जास्त तुमचं उत्तर येईल, टक्के जास्तचा फॉर्म्युला यूज केला टक्के कमी तुमचं उत्तर येईल. ही गडबड फक्त तुम्ही परीक्षेमध्ये करू नका. 100% तुम्हाला सांगतो, टक्के कमी तुमचं उत्तर आलं आहे 20%, टक्के जास्त 20% जास्त ऑप्शन क्रमांक ए राहील. या ठिकाणी 25%ने जास्त उत्तर आलं आहे, 25% कमी तुमचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन राहील. क्लिअर झालं आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमचा 1 मार्क जाऊ देऊ नका. टाईप क्रमांक 11 आणि त्यातील आपल्याला प्रश्न दिला आहे पहिला,
रमेश आपल्या जवळील रकमेच्या 15% रक्कम शिक्षणावर खर्च करतो, 8% रक्कम प्रवासावर खर्च करतो, 23% रक्कम घरकामावर खर्च करतो आणि 5% रक्कम इतर बाबींवर खर्च करतो, तरी त्याच्याजवळ 2352 रुपये शिल्लक राहिले तर त्याच्याजवळील एकूण रक्कम किती? प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे ते अगोदर बघून घ्या. त्याने 15% रक्कम खर्च केलेली शिक्षणावर, त्यानंतर 8% रक्कम खर्च केलेली प्रवासावर, 23% रक्कम इतर घरकामावर आणि 5% रक्कम इतर बाबींवर, तरी त्याच्याजवळ 2352 रुपये शिल्लक आहे. 2352 रुपये काय शिल्लक आहे त्याच्याजवळ. यांची बेरीज करून घ्या. जर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला तर यांची बेरीज करून घ्या. 5 आणि 3 8, 8 आणि 8 16, 16 आणि 5 किती होतात 21, 21 ही 1 हातच्याला आल्या 2, 2 आणि 2 4 आणि 1 5. 100 रुपये त्याची 100 रुपये पकडा, 100 रुपये त्याची इन्कम होती, त्यातून त्याने 51 रुपये खर्च करून टाकलेले. 100मधून जर तुम्ही 51 मायनस केले तर 49 रुपये शिल्लक राहतात. क्लिअर झालं तुम्हाला. 49 रुपये त्याच्याजवळ शिल्लक आहे, पण प्रश्नामध्ये काय देऊन ठेवलं आपल्याला 2352 रुपये. मग जर 49 रुपये 2352च्या बरोबर आहे तर 100 रुपये आपण मूळ किंमत काय पकडला होता पगार, मूळ 100 रुपये. 100 रुपये म्हणजे किती, क्रॉस गुणाकार करा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल. या ठिकाणी 49 2352ला भागिला आहे, ही संख्या गुणिला आहे. या ठिकाणीच भाग देऊन घ्या, 7ने भाग देऊन बघू आपण. 7 7 49, 7 21 राहिले 2, 7 21 राहिले 4, 7 सकम 42, परत 7ने भाग जातोय, 7 चोक 28 देऊन बघू आपण. 7 चोक 28 राहिले 5, 7 8 56, 48 गुणिला 100 म्हणजे 4800 रुपये काय असतील त्याच्याजवळ पैसे असतील. त्यातून त्याने खर्च केलेले आणि त्याचा शिल्लक किती राहिले होते मग 2352 रुपये. या प्रश्नाला तुम्हाला या पद्धतीने सोडवायचं आहे. पुढे दिलं आपल्याला टाईप क्रमांक 12 आणि प्रश्न दिला आहे एका परीक्षेत एका विद्यार्थ्याला 15% गुण मिळाले व तो 40 गुणांनी नापास झाला. त्याच परीक्षेत दुसऱ्या विद्यार्थ्याला 20% गुण मिळाले व तो 15 गुण जास्त मिळून पास झाला, तर परीक्षा एकूण किती गुणांची होती हे आपल्याला प्रश्न विचारला. आता या ठिकाणी आपल्याला परीक्षा एकूण गुणांची विचारलेली आहे. तुम्हाला विचारला जाईल एखाद्या मुलाचं, जे 2 मुलं आहेत त्यापैकी एखाद्याला किती गुण मिळाले हे सुद्धा विचारले जातील, किंवा पास होण्यासाठी किती गुण आवश्यक आहे या प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला येईल. बरोबर. प्रश्नामध्ये काय सांगितलं आपल्याला बघा. एक विद्यार्थ्याला 15% गुण मिळाल्यामुळे 15% गुण मिळाल्यामुळे बरोबर 15% गुण मिळवून तो 40 गुणांनी काय झाला आहे नापास झालेला आहे. बरोबर. 40 गुणांनी काय झाला आहे नापास झाला आहे. त्यासोबतच जो दुसरा विद्यार्थी होता त्याला 20% गुण मिळाले. बरोबर. आणि तो 15 गुण जास्त मिळून पास झालेला आहे. तर या अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते बघा. जर एक विद्यार्थी नापास होतोय, एक विद्यार्थी पास होतोय, बरोबर, या प्रश्नांमध्ये 2-3 टाईप पडून जातात. मी या ठिकाणी एक प्रश्न घेतलेला आहे आणि जर तुम्हाला या प्रश्नांवरील व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली. यावरती जवळपास 10-12 मिनिटांचे जो प्रश्न वगैरे किंवा व्हिडिओ वगैरे तो होऊन जातो. कारण यामध्ये एक नापास एक पास दिलेला असतो, दोन्ही नापास दिलेले असतात, दोन्ही पास दिलेले असतात, अशा प्रकारे प्रश्न विचारला जातात. आणि यामध्ये एकूण परीक्षेमधील गुण किती आहे, पास होण्यासाठी किती गुण लागतात, एका मुलाला किती गुण, अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. या प्रश्नाला कसं सोडवायचं बघा. जे गुण असतात त्या गुणांची बेरीज करून घ्यायची. 40 आणि 15 55 होतात. क्लिअर झालं. पण जे टक्केवारी दिलेली आहे तुम्हाला, हा 15% मिळून 40 गुणांनी नापास झाला, हा 20% गुण मिळून 15 गुणांनी नापास झाला आहे. यांची वजाबाकी करायची. शिल्लक काय राहिलेलं आहे 5%. बरोबर. 5% बरोबर तर 100% बरोबर किती, क्रॉस गुणाकार जर केला तर 5 भागिले राहतील. 5 1 5, 5 1 5, 11 गुणिला 100 म्हणजे 1100 मार्कांची काय असेल ती परीक्षा असेल. क्लिअर झालं. आता राहिली गोष्ट पास होण्यासाठी, तर या दोघांपैकी कोणताही तुम्ही एक व्यक्ती घेऊ शकता. जर आपण याला घेतलं तर हा 20% गुण मिळून पास झालेला आहे. क्लिअर झालं. 1100चे जर तुम्ही 20% काढले, छेदस्थानी 100, तर या ठिकाणी 20% न घेता 1/5 आपण घेतले पाहिजे, घ्यायला पाहिजे होते. 5 1 5,
5 दोन्ही 10, 11 दोन्ही 22, 220 येईल बरोबर. 220 गुण आलेले आहे. ऑप्शन क्रमांक हे 200 राहील. 100% सांगतो तुम्हाला. पण हा 20% गुण मिळाल्यामुळे हा 15 गुण जास्त घेऊन पास झालेला आहे. काय झालेला आहे? 15 गुण जास्त. यामधून 15 मायनस करावे लागतील. म्हणजे 205 काय असेल? पास होण्यासाठी गुण आवश्यक आहे. जर तुम्हाला प्रश्नामध्ये दिलं असेल की या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी गुण किती आवश्यक आहे, तर आपण उत्तर काय काढलं आहे? 205. पण कॅल्क्युलेशन करून सुरुवातीला त्याला 220 गुण मिळाले होते. तर 220 ऑप्शन क्रमांक हे राहतील. आणि जर तुम्ही याला घेतलं बरोबर, एकूण गुण किती आहे? 1100. याला किती मिळालेले? 15% गुण. 15% गुण काढून घ्या. 2 शून्य 2 शून्य काढू देईल. 15 एका 1500, 5 हातच्याला आला आहे. 15 एका 15 आणि 1 16 राहतात बरोबर. 165 गुण मिळालेले याला 15% म्हणजे. पण हा 40 गुण कमी मिळाल्यामुळे नापास झालेला आहे. 40 यामध्ये प्लस करावे लागतील. 5 6 4 10 0 चला आलं 1 1 आणि 1 2. 205 काय असतील? गुण पास होण्यासाठी आवश्यक आहे. क्लिअर झालं मित्रांनो. हे होतं शेकडेवारी चॅप्टर. आणि पोलीस भरतीला ज्या पद्धतीने विचारलं जातं मित्रांनो, त्याच पद्धतीने मी तुम्हाला शिकवतो आहे. जास्त हार्डसुद्धा नाही आणि जास्त सोपंसुद्धा नाही. क्लिअर झालं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो, तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्यासोबतच मित्रांनो, जर तुम्ही आत्तापर्यंतसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा ऑन करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.